तुम्हाला ही साड्या आवडतात? मग तुमच्या कलेक्शनमध्ये या 5 प्रकारच्या साड्या असायलाच हव्यात। भारतातील सण किंवा लग्न सोहळ्याच्या मोसमात तुम्ही रस्त्यावर फिरलात तर इथली संस्कृती किती समृद्ध आणि सुंदर आहे याची कल्पना येईल। विधी असोत, शपथविधी असोत, खाणेपिणे असो किंवा उत्सव असो, आपल्या देशात सर्व काही भव्य आहे। या गोष्टींशिवाय आणखी एक गोष्ट जी आपल्या देशाची खूप श्रीमंत आणि भव्य आहे ती म्हणजे आपल्या देशाची कला, हस्तकला आणि फॅशन। आपल्या देशात विणकाम, डाईंग आणि भरतकामाची इतकी तंत्रे आहेत की जरी आपण दररोज एक स्टाईल घातली तरी आपल्याला ती 6 महिने पुन्हा करावी लागणार नाही। देशातील प्रत्येक राज्यात तुम्हाला एक खास तंत्र सापडेल आणि प्रत्येक तंत्रज्ञानाच्या मागे एक कथा आहे। आपल्या देशाच्या या सुंदर आणि समृद्ध संस्कृतीची उत्तम झलक इथे बनवलेल्या साड्यांमध्ये पाहायला मिळतील। साड्या हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा आणि परंपरांचा महत्त्वाचा भाग आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। कांजीवरम साडी, या साडीचे सौंदर्य शब्दात वर्णन करणे फारच कठीण आहे। या साड्यांचे मुख्य केंद्र कांचीपुरम हे तमिळनाडूमधील एक छोटे शहर आहे आणि तेथूनच या साड्यांचे नाव पडले। या सिल्क साड्यांची खासियत म्हणजे तिचा मऊ पोत, तेजस्वी आणि दोलायमान रंग आणि त्यावर बनवलेले पारंपरिक आकृतिबंध। रामायण आणि महाभारतातील दृश्य देखील पारंपरिक कांजीवरम साडीवर विणलेली आहेत। या साड्यांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची भव्य जरी वर्क आणि चेकर पॅटर्न असलेले पल्लू। हे पारंपरिक कार्य, विवाह सोहळा आणि उत्सवांसाठी परिधान करण्यासाठी योग्य आहेत। लग्न सोहळ्यासाठी खरेदी करणाऱ्या मुलींसाठी ही साडी आवश्यक आहे। ते थोडे महाग असतील पण त्यांचा दर्जा आणि त्यावर केलेले काम लक्षात घेता ती किंमत योग्य आहे। एवढेच नाही तर सर्व वयोगटातील महिलांच्या ही साडी पसंतीस पडेल। बनारसी साडी, त्याच्या नावाप्रमाणे ते बनारसचे आहे जिथे त्याचा उगम झाला। आजही बनारसच्या अरुंद गल्ल्यांमध्ये तुम्हाला या सुंदर साड्या नेसणारे छोटे कारागीर पाहायला मिळतील। हे रेशीमच्या सर्वात जड आणि भव्य प्रकारांपैकी एक आहे जे त्यावर केलेल्या उत्कृष्ट सोन्याच्या कामांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे। एक काळ असा होता की सर्व बनारसी साड्या अस्सल सोन्याच्या तारांनी नेसल्या जात होत्या, पण आता ते क्वचितच पाहायला मिळते। पण मूळ बनारसी साड्यांवर अजून अस्सल सोन्याचा तारेचं काम आहे। बनारसी साड्यांची खासियत म्हणजे ब्रोकेड नावाचे सोनेरी नक्षीसारखे विणकाम। या तंत्राने साडीवर बुटीचा नमुना तयार केला जातो। बहुतांश बनारसी साड्यांवर बॉर्डरवर असे छोटे आकृतिबंध आणि जरीचे काम असते। लग्नाच्या रिसेप्शनसाठी किंवा एंगेजमेंटसाठी परिधान करण्याचा हा एक योग्य पर्याय आहे। चांगल्या दर्जाच्या बनारसी साड्या पिढ्यानपिढ्या वारसा म्हणून दिल्या जातात। ढाकई जामदानी साडी, ढाकई साड्यांचा उगम बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाला आणि तेथूनच त्यांना त्याचे नाव मिळाले। जेव्हा हिंदू विणकर बंगालमध्ये आले तेव्हा त्यांनी ही विणकामाची तंत्रे सोबत आणली। त्यानंतर या साड्या बंगालमध्येही बनवल्या गेल्या। आजही उत्तम दर्जाच्या ढाकई साड्या फक्त बांगलादेशातच बनवल्या जातात असं म्हटलं जातं। या प्रकारच्या साड्या हाताने विणलेल्या उत्कृष्ट आणि उच्च दर्जाच्या कापडांमध्ये सामील केल्या जातात। विणकामाच्या या तंत्राला मुघल काळात भरभराटीची संधी मिळाली आणि यामुळेच या साड्यांचे नमुने आणि डिझाईन्स मुघल कला आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात। जामदानी म्हणजे पार्शियन भाषेत फुलदाणी। या साड्यांवर बनवलेल्या सुंदर फुलांच्या आकृतिबंधामुळे त्यांना जामदानी हे नाव पडले आणि त्यामुळे त्यांना ढाकई जामदानी असे नाव पडले। जामदानीच्या साड्या फारशा चकचकीत नसतात, त्यांचे सौंदर्य त्यांच्या साधेपणामध्येच आहे। म्हणूनच तुम्ही औपचारिक कार्यक्रम आणि पार्ट्यांसाठी त्यांना आरामात परिधान करू शकता। कलमकारी साडी, कलमकारी हे भारतातील सर्वात जुनी हस्तकला आहे जे सुमारे 3000 वर्षापूर्वी सुरू झाली। ते बनवण्याच्या तंत्रावरून हे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये बांबूची टोकदार काडी रंगात बुडवून
कापडावर नमुने तयार केले जातात. कलमकारी हा 2 पार्शियन शब्द एकत्र करून तयार झालेला शब्द आहे, ज्यामध्ये कलाम म्हणजे पेन आणि कारी म्हणजे काम. कलमकारी कापूस आणि रेशमी दोन्ही कापडांवर केली जाते. यामध्ये नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो, त्यामुळे अनेक वेळा धुतल्यावर त्यातून रंग बाहेर येतो. कलमकारी साड्यांवर प्रेरित आकृतिबंध आणि नमुने बहुतेक तयार केले जातात. हाताने रंगवलेले असल्याने ते अत्यंत हलके आणि वाहून नेण्यास सोपे आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना ऑफिस आणि दैनंदिन पोशाख म्हणून परिधान करू शकता. बोमकाई साडी. बोमकाई साड्यांना सोनपुरी असेही म्हणतात. यामध्ये इकट, बारीक नक्षी आणि धागा एकत्र वापरला जातो. हे काम सिल्क आणि कॉटन अशा दोन्ही प्रकारच्या साड्यांवर केले जाते. यामध्ये तुम्हाला साध्या आणि लाईट वर्कमधून उत्सव आणि पार्टीवेअर अशा दोन्ही डिझाईन्स मिळतील. त्यांच्यापैकी बहुतेकांना एकाच रंगाच्या साडीसोबत विरोधाभासी पल्लू आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या 5 साड्या तुम्हाला आवडल्या असतील, तुम्हाला त्या ऑर्डर करायच्या असतील तर नक्कीच कॉमेंट करून सांगा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही त्या साड्या ऑर्डर करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा. आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.